नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, SRPF भरती 2025 ची ही खूप मोठी अपडेट असणार आहे आणि हे अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी ठरणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। इथे बघू शकता, राज्य राखीव पोलीस दलात महिलांना संधी मिळणार आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी यामध्ये इथे आहे। त्याचबरोबर इथे संपूर्ण माहिती जे प्रसिद्ध झालेली आहे ते संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता आखरीपर्यंत हा व्हिडिओ बघा। तुमच्या सगळं क्वेरीज मी इथे क्लिअर करणार आणि कोणत्याही प्रकारचे जर क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, जे याचे ऑफिशियल जे पत्र आलेलं आहे, जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पेपरमध्ये, ते सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की जुलै 13, 2025 रोजी हे प्रसिद्ध झालेले आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता लोकमत या पेपरमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये काय दिलेलं आहे ते सुद्धा इथे बघू घ्या। राज्य राखीव पोलीस दलात महिलांना संधी मिळणार असं मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिले आहे। तसंच दिलासादायक रणजित सिंग मोहिते पाटलांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर। मुख्यमंत्र्यांचं काय उत्तर आहे इथे सुद्धा तुम्ही इथे बघून घ्या। पोलीस दलात मुलांच्या बरोबरीने मुली उत्तम प्रकारे कार्यरत असून भारतीय सैन्य दलातही महिला यशस्वी होत असताना राज्य राखीव पोलीस दलातील भरती प्रक्रियेत मुलींना संधी दिली जात नसल्याचा प्रश्न रणजित सिंग मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचं काय उत्तर आहे इथे सुद्धा तुम्ही बघून घ्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना राज्य गृह विभागाने महिलांना राज्य राखीव पोलीस दलात संधी देण्याचा निर्णय घेतला असून इथे बघू शकता मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिले आणि इथे निर्णय सुद्धा घेतला आहे की महिलांना जे आहे महिलांना इथे आम्ही संधी देत आहे। त्याचबरोबर नागपूर येथील राज्य राखीव पोलीस दलात महिलांचा गट कंपनी निर्माण करण्यास व त्याकरिता 144 नवीन नियमित पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता की 144 पदांना मान्यता सुद्धा दिलेली आहे। त्या अनुषंगाने महिला पोलीस दलात सहभागी करून घेण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येत आहे। त्याचबरोबर इथे सुद्धा तुम्ही बघून घ्या, मोहिते पाटील यांनी पोलीस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना एकापेक्षा जास्त जिल्ह्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास संधी देण्याची मागणी केली। यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणीला वेळ लागत असून उमेदवाराला एकच घटकात अर्ज करण्याचा पर्याय दिल्याने भरती प्रक्रिया सुनियोजित व विहित वेळेत पूर्ण करणे शक्य होत असल्याचे सांगितले आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता इथे पोलीस भरतीची प्रक्रियेमार्फत बी यांनी क्वेश्चन विचारलेला आहे, जे आपल्या रणजित सिंग मोहिते पाटील आहे यांनी विचारले आहे। विधान परिषदेमध्ये तुम्ही बघू शकता, विधान परिषदेमध्ये क्वेश्चन विचारले आहे की पोलीस भरती जे निघणार आहेत त्या सुद्धा मध्ये की विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त फॉर्म भरता आले पाहिजे। पण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले की मैदानी चाचणी लेट होते, त्याचबरोबर परीक्षा लांब होते, म्हणून तुम्हाला एका जिल्ह्यातील एकच तुम्ही वॅकन्सी सुद्धा भरू शकता। म्हणजे एका वेळेस त्यांनी दोन्ही जे क्वेश्चन होते ते विचारले आणि त्याचे उत्तर सुद्धा इथे क्लिअर केलेले आहे मुख्यमंत्री साहेबांनी। त्याचबरोबर महिलांसाठी हे अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्ही तुमचं ग्राउंड सुद्धा सुरू ठेवा आणि जे तुमची भरती प्रक्रिया जे तुमचा अभ्यास आहे ते सुद्धा सुरू ठेवा, कारण आता महिलांसाठी हे एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे। अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। जास्तीत जास्त जे पोलीस भरती, SRPF भरती आणि जे सुद्धा डिफेन्सची जे तयारी करतात ते सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।